सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 कायद्याबाबत मनसेने नोंदविलेली हरकत आणि निदर्शने केली आहे। महाराष्ट्र सरकार आगामी पावसाळी अधिवेशनात आणू घातलेल्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 कायद्याबाबत नागरिकांकडून व त्या संदर्भातील विविध संघटनांकडून 5 जून पर्यंत सरकारने हरकती मागवल्या। मनसेतर्फे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी नाशिक रोड विभागीय आयुक्त यांच्याकडे हरकत नोंदविली आहे। यावेळी गोकुळ नागरे विभाग अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाचे शशी चौधरी, प्रसिद्धी प्रमुख नितीन धाना पुणे, रीना सुनार, वैशाली शिंदे, आदित्य कुलकर्णी, गोरख शिंदे उपस्थित होते। पुजारी, वहीवाटेदार, मिराजदार किंवा भाडेकरू व जमीन कसणारे यांच्यातील भांडणावर तोडगा काढणे गरजेचे होते। कितीतरी वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र देवस्थान इनाम राज्य सरकारने तोडगा येत्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 चा कायदा आणायचे ठरवले। या कायद्यामुळे देवस्थानाच्या जमिनी आता महाराष्ट्र भू महसूल संहिता 1966 च्या अंतर्गत येणार व आता महसूल लागणार आहे। विशेष करून कायद्यातील मसुद्यात असलेली कलम नंबर 3, 4, 5, 6, 7, 8, 18 या कलमांवर हरकत घेण्यात आली। याबाबत मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। निर्मूलन अधिनियम, इनाम अधिनियम जो महाराष्ट्र सरकारने महसूल विभागाच्या वेबसाईटवरती वेबसाईटवरती ड्राफ्ट प्रसिद्ध केलेला आहे आणि येत्या 5 तारखेला त्याची हरकत घेण्याची शेवटची तारीख आहे। आणि हा जो नियम आहे, हा जो अधिनियम आहे, राज्य सरकार हे लागू करण्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लागू करणार आहे आणि त्या अगोदर त्याची पब्लिक हिअरिंग घेणार आहे। आता हा अधिनियम येणार आहे याच्याबद्दल आम्हाला काही हरकत नाही, कारण की वहीवाटेदार, मिराजदार आणि विश्वस्त हे तिघांमध्ये जे भांडणं होते, सालोसाली जे भांडणं चालू होते, त्याच्यावरती तोडगा काढण्यासाठी हा अधिनियम आणलेला आहे। त्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही। परंतु त्याच्यामध्ये 3, 4 व 5 त्यामध्ये असं आहे की ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते सुधारित करणार आहे नंतर। म्हणजे काय, 2011 पूर्वी जे लोक तिथे राहणार म्हणजे जे राहायच्या आधी, त्यांना नजराना भरून ते सुधारित करून घेणार आहे। म्हणजे याचा अर्थ काय की मंदिरं उद्या राहतील की नाही हे याच्यातनं म्हणजे राज्य सरकारचं हे कुणासाठी चालू आहे हे समजत नाहीये। म्हणजे हे जमिनी कुणाच्या घशात घालायचं आहे हे राज्य सरकारने उत्तर द्यावे। म्हणून आमची नागरिकांना विनंती आहे, सर्व राजकीय संघटनांना विनंती आहे की 5 तारखेपर्यंत लवकरात लवकर विभागीय आयुक्त किंवा कलेक्टर इथे त्यांनी हरकत नोंदवावी आणि ह्या अधिनियमाला विरोध करावा। कारण की हा अधिनियम जर आला तर इनडायरेक्टली ह्या जमिनी मंदिरांच्या मार्फत, म्हणजे हा जो कायदा आहे हे आता MLC मध्ये आणणार आहे। आधी याला महसूल लागत नव्हता मंदिरांच्या जमिनांना, पण आता हे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मध्ये आणणार आहे आणि त्याच्यामुळे याला महसूल लागणार आहे। म्हणजे थोडक्यात काय तर सरकार याचं म्हणजे प्रायव्हेटायझेशन करणार आहे आणि ह्या जमिनी हस्तगत करून घेणार आहे। हे खूप मोठं षडयंत्र आहे आणि त्याच्यामुळे याची हरकत घ्यावी आणि याच्यावरती विरोध करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।